नमस्कार, कसे आहात? हा व्हिडिओ आपल्या कोकण ट्रिपचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण निवतीमधल्या हॉर्नबिल नेस्ट रिसॉर्टमध्ये होतो. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, नक्की बघा. चला मग, आज आपण जातोय देवबागला. तिकडे आपण एका छान लक्झरी रिसॉर्टमध्ये स्टे करणार आहोत आणि वॉटर स्पोर्ट्स सुद्धा करणार आहोत. तर बघूया ते रिसॉर्ट कुठलं आहे आणि आपण काय काय करतो ते. मी आहे विवेक जाधव, तुम्ही बघत आहात बाल्ड अँड हेअर. निवतीवरून आम्ही ऑटो केली आणि 45 मिनिटांमध्ये आम्ही पोचलो देवबागमधल्या झांटेच्या रिव्हर कोस्ट रिसॉर्टमध्ये. रिसॉर्टचं लोकेशन खूप छान आहे, कारण ते कर्ली नदीच्या काठावर बांधलेलं आहे. इथे सुपर डिलक्स वुडन कॉटेज, लक्झरी कॉटेज आणि ऑरा अशा वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स आहेत. आम्ही ऑरा कॉटेज बघत होतो, पण ते अवेलेबल नव्हतं, सो आम्ही लक्झरी कॉटेज बुक केलं. आमचा रूम मोठा, नीटनेटका आणि स्वच्छ होता. रूममधून कर्ली नदी दिसत आहे. हे ठिकाण खूप शांत आणि छान असं निसर्गरम्य आहे. रिसॉर्टमधून आतमध्ये चालण्यासाठी छान पायवाट आहेत, रेलिंगच्या कमानी आहेत, मोठमोठी झाडे आणि त्यामध्येच वेगवेगळ्या कॉटेजेस बांधले आहेत. दुपारची जेवणाची वेळ झाली होती. तिथे मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आहे. तिकडे अदितीने व्हेज थाळी आणि मी कोंबडी वडे आणि प्रॉन्स फ्राय घेतलं. टेस्ट खूप अप्रतिम होती सगळ्याचीच. संध्याकाळी साधारण 4 वाजता आम्ही बोटिंगला निघालो. रिसॉर्टच्या काठावरच आपली बोट लागते. आमची बोट आली आणि आम्ही निघालो बोट राईडला. What you're made for, and there's nothing that is too late for. रिव्हर कोस्टचेच बोटिंगचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. त्यांच्या पॅकेजची सुरुवात 1100 ते 3500 पर्यंत आहेत. परत आपण ते पॅकेजेस कस्टमाइज पण करू शकतो. आम्ही आमचा पॅकेज कस्टमाइज केला. आमच्या पॅकेजमध्ये डॉल्फिन पॉइंट, सीगल आयलंड, भोगवे बीच, निवती बीच, निवती रॉक, गोल्डन रॉक्स आणि केरला बीच हे ठरवलं. याची कॉस्ट झाली 2500. यात वॉटर स्पोर्ट्स इन्क्लूड नाही. आम्ही आधी डायरेक्ट डॉल्फिनसाठी गेलो, पण डॉल्फिन्स काही दिसले नाहीत. मग तसेच आम्ही एका बीचला गेलो आणि हे बघून काही आठवत आहे का? हा आहे निवती बीच आणि त्याला लागूनच गोल्डन रॉक्स आहेत. मागच्या ब्लॉगमध्ये आपण ह्याच टेकडीवर होतो. पाण्यातून ही टेकडी खूप छान दिसते. त्यानंतर भोगवे बीच. इथे आम्ही गणपतीमध्ये आलो होतो. इथे आम्ही सामंत रिसॉर्टमध्ये स्टे केला होता. त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तो पण नक्की बघा. त्यानंतर आम्ही सीगल आयलंडला उतरलो. सीगल तर एकही नव्हता, पण आयलंड छान होतं, कारण सगळ्या बाजूने पाणीच पाणी होतं. तिकडे थोडा टाइम स्पेंड केला आणि आम्ही निघालो केरला बीचला वॉटर स्पोर्ट्ससाठी. त्या दिशेने जात असताना आम्हाला पॅरासेलिंगची बोट दिसली. आमच्या बोटमधल्या काकांनी लांबूनच त्यांना इशारा केला की आम्हा दोघांना पॅरासेलिंग करायची आहे. त्यांनी आम्हाला मधूनच बोटीमध्ये घेतलं. पॅरासेलिंगची बोट ती बऱ्याच स्पीडने जाते. समुद्रात आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी ॲक्टिव्हिटी सुरू केली. पॅरासेलिंगचे 2 प्रकारचे चार्जेस आहेत, एक नॉर्मल आणि एक वॉटर डीप.
नॉर्मलवाले 1200 पर पर्सन आहे आणि वॉटर डीप 1600 पर पर्सन. वॉटर डीपमध्ये तुम्हाला पाण्यात थोड्या वेळासाठी बुडवतात बस. नंतर आमचा नंबर आला. खूप मजा आली. म्हणजे तिकडे गेलात आणि घाबरत जरी असाल तरी एकदा तरी हे करा. खूप मजा येते. ते झाल्यानंतर आम्ही निघालो केरला बीचला. ॲक्च्युली हेच ठिकाण आहे इथून सगळे वॉटर स्पोर्ट होता. तिकडे पोहोचेपर्यंत सनसेट झाला होता. मग आम्ही फक्त कायाकिंग केली. ते काही एवढं खास नव्हतं कारण पाण्याची पातळी खोल नाही आहे, त्यामुळे बोटीचा तळभाग खाली जमिनीला अडकत असतो. बाकी राईड आम्ही नाही केल्या. संध्याकाळ झाली होती. मग आमच्या बोटने आम्हाला आमच्या रिसॉर्टला परत सोडलं. त्यानंतर फ्रेश होऊन रिसॉर्टमधल्या शांत वातावरणात बसलो. रात्री जेवण करून आम्ही झोपून गेलो. सकाळी लवकर उठून मस्त सनराईज पाहिला. मस्त असा ब्रेकफास्ट केला. निघायला थोडा वेळ होता तोपर्यंत रिसॉर्टमध्येच फेरफटका मारला. आम्हाला रिसॉर्ट खूप आवडलं. मला वाटतं त्याच्या लोकेशनमुळे म्हणजेच नदीकाठावर असल्यामुळे ते खूप सुंदर वाटतं. तिथे खूप शांतता आहे, लक्झरी आहे, रूम्स मोठ्या आणि स्वच्छ आहेत, जेवणाची टेस्ट अप्रतिम आहे. महत्त्वाचं म्हणजे बोट राईडसाठी कुठे दुसरीकडे जावं लागत नाही. आपल्याला पिक करायला बोट स्वतः येते. आपण जो टाईम सांगणार त्या टाईमवर. देवबागला कधी आलात तर नक्की ते स्टे करू शकता. खूप छान रिसॉर्ट आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच एका नवीन ठिकाण घेऊन. बाय बाय.